आपण सगळ्यात पहिला जो सत्कार या ठिकाणी करणार आहे तो आपला पहिला सत्कार आहे UPSC परीक्षेमध्ये वयाच्या 22व्या वर्षी ज्यांनी 26वी रँक मिळवली आहे असे शिवांश जागडे सर. मॅथ हा विषय घेऊन शिवांश सरांनी ही रँक मिळवली. मी सरांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. आपण सगळे ज्या क्षणाची वाट पाहतोय तो क्षण म्हणजे आपल्यामधीलच हे सहकारी विविध पदांवरती निवडले गेलेत आणि त्यांची निवड होत असताना त्यांनी कोणती अभ्यास पद्धती वापरली, त्यांनी किती दिवस अभ्यास केला, त्यांचे रेफरन्स बुक काय होते, त्यांनी कोणाचं मार्गदर्शन घेतलं की त्यांनी कोणाचंच मार्गदर्शन नाही घेतलं, हा सगळा प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा घ्यायची आणि याची सुरुवात ज्यांना ऐकण्यासाठी आपण इथे आलो आहे तसे ते आपल्या आजचे प्रमुख सत्कारमूर्ती महाराष्ट्रामध्ये 26व्या रँकने पास झालेले शिवांश जागडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपला सर्व प्रेरणादायी प्रवास या ठिकाणी मांडावा. शिवांश जागडे सर. बरोबर. तर नमस्कार सर्वांना. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर आणि खाली उपस्थित असलेल्या सगळे माझे मित्रांना आणि सगळे आलेल्या पाहुण्यांना खूप आभार मानतो. आणि प्रथम मी राष्ट्रीय सेवा दलचं आभार मानतो की माझं इथं येऊन एवढ्या सगळ्यांसमोर आणि एवढा सत्कार केला. मग तसं मला एवढ्या सगळ्या लोकांसमोर बोलायची एवढी सवय नाही आहे. आत्ता ते होत चालले म्हणून काय मी असं वाकडे तिकडे किंवा तिकडचं जे इथं 4 लोकांसमोर नसतं बोलायचं तसं बोलून गेलो तर मी खूप माफी मागतो सगळ्यांची. आणि सर्वप्रथम माझा थोडा परिचय देतो कारण की काय प्रेरणा सांगण्याच्या आधी थोडंसं माझ्याबद्दल तरी थोडं माहिती असलं पाहिजे तुम्हाला. तर माझं नाव शिवांश सुभाष जागडे. माझा जन्म रुळेगाव पानशेत धरण माहिती आहे सगळ्यांना. तर पानशेत धरणाच्या अलीकडे 3-4 किलोमीटर अलीकडे रुळेगाव म्हणून आहे. तर तिथं माझा जन्म झालेला 2003मध्ये. आणि मग माझ्या शिक्षणासाठी माझ्या आईवडिलांनी हा निर्णय घेतला की आमच्या गावाला तसं वेल्हे आता राजगड तालुका आहे पण हे कोणी नाही विश्वास ठेवणार की पुण्यापासून एवढं 30-40 किलोमीटर लांब गाव आहे पण तरी त्या वेल्हे तालुक्याची अशी परिस्थिती आहे. मग त्यावेळेस त्या 2003मध्ये त्यावेळेस शिक्षणाचं काही स्कोप नव्हतं त्या भागात. मग त्यानंतर आमच्या वडिलांनी असा निर्णय घेतला की मग इथं आम्ही पुण्यात येऊन शिक्षणासाठी जे काय पुढचं माझ्या आणि माझ्या मोठ्या बहिणीचं शिक्षण आपण इथं पुण्यात येऊन करावं. मग तोच निर्णय घेतला आणि मग आम्ही आलो म्हणजे माझ्या मोठी बहीण असतानाच आम्ही पुण्यात आलेलो. आणि मग माझं शिक्षण एक DSK स्कूलमधनं माझी 10वी झाली. आणि मग 10वीनंतर मला फुटबॉलचं खूप वेड होतं. मग फुटबॉलसाठी वडील म्हणले की डिफेन्समध्ये खूप स्कोप असतो म्हणजे सर्व्हिसेसची टीम असती मग डिफेन्समध्ये खूप स्कोप असतो म्हणजे तुला कुठला स्पोर्ट खेळायचा असेल तर तो. मग आपलं एक सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट म्हणून आहे औरंगाबादमध्ये. मग माझ्या वडिलांचे एक एअरफोर्समध्ये मित्र होते. मग त्यांनी सांगितलं की असं औरंगाबादमध्ये आता संभाजीनगरमध्ये इन्स्टिट्यूट आहे सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट औरंगाबाद. मग तिकडं काय ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचंच इन्स्टिट्यूट आहे आणि तिथं NDA म्हणजे आपते कसं आहे की महाराष्ट्रामध्ये NDA आपल्या पुण्यात NDA आहे पण महाराष्ट्रातली मुलं NDAमध्ये नाही आहेत. मग त्यासाठी आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनीच ते इन्स्टिट्यूट उघडलेलं. मग ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट तसं इन्स्टिट्यूट उघडलेलं. मग 11वी-12वी तिकडं होतो आणि 11वी-12वी त्यांनी माझा रिटर्नचा अभ्यास आणि इंटरव्ह्यूचा SSB असते मग दोघांचा अभ्यास झाला तिकडं. मग 12वीनंतर मी NDAचे 2 अटेम्प्ट दिले आणि त्या NDAच्या 2 अटेम्प्टमध्ये असं होतं की मला रिटर्नमध्ये खूप चांगले मार्क्स यायचे पण इंटरव्ह्यू जो SSB होता त्याच्यामध्ये मी 2 वेळेस आऊट झालेलो. आणि बरोबर माझी 12वी झालं 2020मध्ये आणि 2020मध्येच तो कोविड पिरियड सुरू झाला आणि त्यानंतर 1-1.5 वर्ष घरीच होतो. आणि मग त्यानंतर असं वडील म्हणले की जर तुला NDAची एक्झाम पण UPSCच कंडक्ट करते पण जर तुला त्या रिटर्नमध्ये एवढे चांगले मार्क पडतात तर मग तू सिव्हिल सर्व्हिसेस ट्राय कर. पण ते कसं असतं की आता लहानपणी जर 3ऱ्या-4थीतल्या मुलाला विचारलं की तुला मोठून काय बनायचं तर सगळेच IAS IPS बनायचं असं सगळ्यांनाच तेच बनायचं असतं पण माहितीच नसते की IAS IPS नक्की काम काय करतं. माझ्या पण लहानपणी मला घरी साई म्हणतात. मग ते साईचं इंग्लिशमध्ये स्पेलिंग SAI असतं मग ते उलटं केल्यावर त्याचं IAS होतं. मग ते असं लहानपणापासून ते IAS असं म्हणजे ते मग इच्छा तर काहीच नव्हती पण असंच IAS ऐकून मग ते असंच बनवायचं नाही का साई IAS असं पण ते तर चालू होतं. मग तेच 12वी झाल्यानंतर एक बघितलं की IASचा म्हणजे जॉब नक्की काय असतो परीक्षा काय असते. आणि मग असं होतं की आमच्या म्हणजे घरची परिस्थिती अशी होती की म्हणजे लांबपर्यंत कोणाच सर्व्हिसमध्ये नव्हतं असं म्हणजे पगारी नोकरी कोणाचीच नव्हती असं म्हणजे आत्ता मला शब्द कळतो चतुर्थ श्रेणीपर्यंत कोणच असं गव्हर्नमेंट सर्व्हिस किंवा कुठल्याच सर्व्हिसमध्ये नव्हतं. मग त्यानंतर असा निर्णय घेणं की IASची एक्झाम देऊ आपण.
मग त्या ISC एक्झाम देऊ माहिती की UPSC काय असते, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, मग सगळ्या गोष्टी स्वतःहून. आणि आमच्याबरोबर एक 2 मित्र होते, मग ते इथं पिंपरी चिंचवडला राहतो आणि मी इथं मग सिंहगड रोडला राहतो. आणि त्यानंतर असा निर्णय घेतला की आपण UPSC देऊ आणि मग स्वतःहूनच, कारण की असं त्यावेळेस कळलेलं की आता मार्केटमध्ये 100 ठिकाणी 100 वेगवेगळ्या गोष्टी मग आपल्याला सांगतात की हे पुस्तक वाच, ते पुस्तक वाच, पण ते स्वतःसाठी काय वाचणं आणि आपल्यासाठी आपल्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस जाणून आपल्यासाठी काय बरोबर आहे तो निवड करणं. मग ते असं ठरवलं की आपण स्वतःहूनच ठरवू ते. आणि परत UPSCमध्ये एक ऑप्शनल विषय म्हणून असतो, तो ऑप्शनल विषय माझं मॅथ्स चांगलं होतं, कारण NDAच्या एक्झाममध्ये मॅथ्स पण एक 300 मार्काचा पेपर असतो. मग त्यामध्ये असं ठरवलं की आपण मॅथ्समध्ये चांगले होतं तर आपण ऑप्शनल पण विषय आपला मॅथ्सच घेऊ. आणि मग तसा निर्णय, मग कारण की हे ठरलेलं की 12नंतर हे ठरलं की सिव्हिल सर्व्हिस एक्झाम द्यायची. आणि इंजिनिअरिंग का नाही केलं, कारण की इंजिनिअरिंगला 4 वर्ष लागतात आणि BSc आपलं 3 महिन्यात 3 महिन्यात नाही पण 3 वर्षात होऊन जातं. मग तो निर्णय घेतला आणि त्यानंतर मग फर्ग्युसनमध्ये BSc मॅथ्स माझं ग्रॅज्युएशन झालं आहे फर्ग्युसनमध्ये BSc मॅथ्स, ते 2023मध्ये झालं. आणि मग ते ग्रॅज्युएशन सोबतच मग असं ठरलेलं की अभ्यास करायचा आहे. मग ते यूट्यूबवरनं जे सगळे मग बरेच असे मी 15-20 टॉपर टॉक्स बघितलेले यूट्यूबवरती, म्हणजे जेवढे पण आधीच्या परीक्षेचे AIR जे ऑल इंडिया रँक असतात, मग त्यांचे टॉपर टॉक्स बघून की त्यांनी कशी पुस्तक वाचलेली, त्यांनी प्रिलिम्सचा कसा अभ्यास केलेला, मेन्सचा कसा अभ्यास केलेला, मग प्रत्येक बारी पॉलिटिक्स कुठला विषय वाचलेला किंवा कुठलं पुस्तक वाचलेलं, त्यांची स्ट्रॅटर्जी, त्यांनी कसा अभ्यास केला, असे बरेच मग 10-15 टॉपर टॉक ऐकून मग स्वतः काहीतरी ठरवलं की आपल्यासाठी काय बरोबर आणि आपण कसं केलं पाहिजे. मग ते ग्रॅज्युएशन सेकंड इयरपासून मी अभ्यास सुरू केला आणि ग्रॅज्युएशन तर मॅथ्समध्येच होतं. मग ऑप्शनल विषयाचा थोडा अभ्यास तिकडनं झाला आणि कॉलेजमध्ये काय जास्त वेळ गेलो नाही मी, पण असं टेस्ट जे काय महत्त्वाचं असेल तेव्हा मी कॉलेज वगैरे जायचो. आणि त्यानंतर मग माझं ग्रॅज्युएशन 2023मध्ये झालं. आणि 23 नंतर कसं होतं की 23मध्ये मी 2003चा आहे, मग 23मध्ये मी एक्झाम देऊ शकलो, कारण की मिनिमम 21 लागतं. मग मला अजून 1 वर्ष फुल टाईम होता प्रिपेअर करायचा, कारण मी 2024 अटेम्प्ट देणार होतो. मग माझ्याकडे 1 वर्ष अख्खा फुल प्रिपेअर करायला होता. माझ्या डोक्यात हेच होतं की आपल्याला ही परीक्षा जास्त वेळ द्यायची नाही आहे, कारण की जर आपण लाईफस्टाईल बघितलं कुठल्याही प्रिपरेशन ॲस्पिरंटचं, मग ते असं हेल्दी लाईफस्टाईल नाही आहे काय, एका जागेवर बसायचं, एकाच जागेवर मग दिवसात 14-15 तास बसायचं, काही सोशल इंटरॅक्शन नाही, कुठं काय बाहेर नाही. आणि डोक्यात होतं की हे लाईफस्टाईल मला काय मग ते आवडत नव्हतं अशी लाईफस्टाईल मला. हे आपल्यावर डोक्यात होतं की जेवढं एक आटेमध्ये जेवढी ताकद लावतो आपण, जेवढी ताकद लावू शकतो तेवढ्या एक आटेमध्ये द्यायची सगळी आपली ताकद. आणि त्यानंतर मग जेवढं मग पास आणि फेलच्या नंतरची गोष्ट आहे, पण स्वतःला एवढं नाही वाटलं पाहिजे की माझे एफर्ट्स कमी पडले आणि मी तिथं फेल झालो असं. मग ते 2023 ते माझं एक फुल वर्ष होता. मग दिवसाला माझ्याकडनं एक 14-15-16 तास, कारण की दुसरं काही फायनान्शियल सपोर्ट होता, घरच्यांचा फुल सपोर्ट होता. म्हणजे असं मला कधी कोण असं नाही बोललं की तुझं नाही होणार, म्हणजे कधी असं कोण विरुद्ध बोलतो नाही की तुझं नाही होऊ शकत, असं सगळं मला उलटं होतं. मला लोक तुझं नाही होणार तर कुणाचं होणार, असं मला ते उलटं एक सपोर्ट सिस्टीम होती, म्हणजे दुसरे मला पुश करणारी सपोर्ट सिस्टीम होती. आणि मला तेच वाटलं की जर आपल्याला सगळं सपोर्टिंग आहे, मग आपण तेवढं कष्ट का बरं नाही घ्यावे. तेवढंच एक दिवसाला मग 14-15-16 तास अभ्यास करून मग 1 वर्ष तेवढा अभ्यास केला मी. आणि त्यानंतर मग 24 अटेम्प्ट दिला. 24 अटेम्प्टमध्ये ते प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू. मग पहिल्या अटेम्प्टची तेवढीच भीती होती, मग वयाची पण भीती होती आणि पहिल्या अटेम्प्टची पण भीती होती, की कारण की पहिल्या अटेम्प्टला कसं असतं की एकदम नवीन एक्सपिरियन्स असतो आणि म्हणतो UPSC देशातली सगळ्यात अवघड परीक्षा असं बनवून ठेवलं तिला, पण ते देशातली सगळ्यात अवघड परीक्षा आणि आपण मग कसं त्याला अप्रोच करते, भीती असते एक. मग तेच माझं एक ॲटिट्यूड होतं की थोडा बिंदास असतो मी प्रत्येक गोष्टीबाबत. मग कुठली गोष्ट स्वतःला पण आणि कुठल्या गोष्टीला पण तेवढं जास्त सिरियसली घेत नाही मी आयुष्यात. आणि मग तीच एक भावना की मग बिंदासपणे राहायचं की प्रिलिम्स आहे काय, मग पेपरच येतो शेवटी, जास्त काय नाही. मग त्याच अप्रोचने आणि एकदम एफर्टच्या बेसिसवरती मी मग प्रिलिम्स दिली, मेन्स दिली आणि मग इंटरव्ह्यू दिला. आणि मग आत्ता मागच्या महिन्यात 22 तारखेला रिझल्ट आला आणि त्यात मी PDF मध्ये नाव बघितलं की माझं ऑल इंडिया रँक 26 होता. मग त्यावेळी नक्कीच मग हे बरं वाटलं की जेवढं आपण कष्ट घेतो आणि त्याचं काहीतरी चीज होतं, मग तीच गोष्ट एक चांगली वाटते की आपण तेवढे कष्ट, आई वडिलांनी पण तेवढे बघितलेले कष्ट की किती अभ्यास केला आहे. आणि तेच बरं वाटतं की आपण कसं मग एक कष्टाचं काहीतरी होतं, काहीतरी सार्थकी लागते. मग तेच एक गोष्ट बरी वाटली स्वतःला. आणि मी हेच सांगू इच्छितो की मग असं वाटतं की आपल्याला ती मग कुठलीच गोष्ट अशी अवघड किंवा सोपी नसती, प्रत्येक गोष्ट न्यूट्रल असते. आणि जर आपण एफर्ट्स घेतले, मग आपण जितके जास्त एफर्ट्स घेतो तेवढी जास्त गोष्ट ती सोपी होऊन जाते, आणि जेवढे कमी एफर्ट्स घेतो तेवढी जास्त गोष्ट ती अवघड होत जाते. मग नक्कीच मग मित्रांना पण सिलेक्शन झाल्यानंतरच सांगायचो मी, कारण त्याच्या आधी कोणी विश्वास नव्हता ठेवत की नाही का तू कोण सांगणार असं. पण ते रिझल्ट लागल्यानंतर मी जेव्हा सांगतो की आपली UPSC किंवा कुठलीही परीक्षा त्या 2 तासाची परीक्षा नाही आहे, ते आपली म्हणजे आजपासून समजा मी असं ठरवलं की म्हणजे जून 23मध्ये 1 वर्ष मला अभ्यासाचं होता, तर माझी UPSC परीक्षा दररोज येते. कारण की दररोज जर मी अभ्यास केला, जेवढे माझे टार्गेट्स आहेत तेवढे मीट केले, जेवढा अभ्यास केला तेवढं मी केला, तर मला ते 2 तास सोपे जाणार आहे, तर 2 तास एकदम स्मूथ इझिली जाणार आहेत. पण जर मी 1.5 वर्ष अभ्यास नाही केला तर
त्या पेपरचं असं होईल की काय घाम येईल, घाम फुटन, की काय करायचं आपण, किती अवघड पेपर आहे. मग तेवढंच जर ते मग असं ठरवलं की दररोज आपली UPSC आहे, ते 2-3 तास फक्त एक्झिक्युशन आहे आपलं. मग ते 2-3 तासात एकदम निवांत, एकदम आरामात गेले पाहिजे. आणि मग थोडक्यात झालं, काही काही ठिकाणी गेला अवघड पेपर, काही काही सोपे गेले, पण जनरल फिलिंग तीच होती की आपले एफर्ट्स नाही कमी पडले. आणि तेवढंच एक्झाममध्ये जाताना तेवढं कॉन्फिडन्स होतं की आपण तेवढा अभ्यास केला आहे. मग त्या अभ्यासाचा कॉन्फिडन्स होता. आणि एवढं होतं की जे सगळ्यांना येणार ते मला तर येणारच आहे. मग तेवढा तर कॉन्फिडन्स होता, कारण की तेवढे एफर्ट्स टाकलेले मी त्या त्या एक्झामप्रती. आणि अजून पण मी हे झाल्यानंतरची गोष्ट आहे, पण UPSC खरंच अनसर्टन आहे. मी कुठलीच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बघितली तर ती खूपच अनसर्टन अशी गोष्ट आहे. मग मी झालो म्हणून ते भाग्याचं खूप, लकचं खूप मोठा फॅक्टर आहे. आणि म्हणजे आपल्याला वाटते की झालं म्हणून पहिला अटेम्प्ट, मग ते थोडं असतं, पण आपल्याला सगळ्यांना माहिती, सगळे इथं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करणे की कुठे 1-1.5 मार्क किंवा अशाने बरेच पेपर हुकतात किंवा त्या 2 तासात, कारण की ते 2 तास असतात. मग त्या 2 तासावर तुम्ही कुठल्या माणसाचं मूल्यांकन किंवा ॲटिट्यूड किंवा तो किती टॅलेंटेड आहे ते नाही बघू शकत. ते खूपच अवघड आहे. बघ की जर आपण वर्षभर अभ्यास करतो आणि जर आपलं काय म्हणतो, जर आपलं सामर्थ्य 2 तासात आपल्या डोक्यात काय येतं त्यावरती ठरते, मग ते चुकीची गोष्ट आहे. पण आता गव्हर्नमेंटचं पण एक लिमिटेड आहे की ते पण कसं घेतील त्यांना. पण ते पण फक्त एवढं माहिती असेल पाहिजे की गव्हर्नमेंट म्हणजे जो पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, मग त्यांनी आपलं वर्थ नाही आपण ठरवता आलं पाहिजे. मग शेवटी ते पेपरच आहे, शेवटी 3-4 तास आपलं काही ॲटिट्यूड असतो, शेवटी त्याच्यावरतीच निर्भर असतं. आणि ते पण की कुठं थांबायचं ते पण कळलं पाहिजे आपल्याला. आणि अभ्यास करताना पण कसं असतं की खूप आपल्याला, आणि अभ्यास करताना पण असतं की मग माझं एक होतं की जर आपण बघितलं मार्केटमध्ये खूप 100 ठिकाणी 100 वेगवेगळ्या गोष्टी बोलतात, पण आपल्यासाठी आपलं काय ठरवणं हे पण की लिमिटेड. कारण की UPSC बरेच म्हणतो की अशी ज्ञानाची परीक्षा नाही आहे. जर तुम्ही इकॉनॉमी पॉलिटीचा विषय घेतला, जर तुम्ही अभ्यास करायला सुरू केला तर तो न थांबणारा अभ्यास आहे असा. पण जे परीक्षेला विचारतो आपण तेवढंच जर इमिडिएट अभ्यास ठेवला आणि तेवढंच ते रिव्हिजन वगैरे तेवढंच कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स ठेवले तर आपण ती परीक्षा काढू असं. मग तेवढे डोक्यात होतं. आणि तेवढंच म्हणजे सगळ्यांना मला इथं बोलवल्याबद्दल खूप खूप आभार, आणि बोलण्याचा वेळ दिल्याबद्दल त्याबद्दलही आभार, आणि मला सत्कार केला त्याबद्दलही आभार. आणि सगळ्यांनी इथं आले म्हणून खूप खूप धन्यवाद, आणि सरांचे पण खूप आभार. खूप खूप धन्यवाद. आपण शिवांश जागडे सरांना ऐकलं. शिवांश जागडे सर NDTV मराठीवरती आपल्या अभ्यासिकेतून आपण त्यांचं लाईव्ह केलं होतं. आणि त्यावेळेस सरांना विचारण्यात आलं की UPSCच्या इंटरव्ह्यूवेळी तुम्ही घाबरले का, तुम्हाला भीती नाही वाटली का इंटरव्ह्यूला जाताना. सरांनी खूप छान सांगितलं, नाही मी कोणतीच गोष्ट सिरियसली घेत नाही. आणि त्यांचं ते एक वाक्य होतं, त्याच्यावरती मी खूप विचार केला की UPSCचा इंटरव्ह्यू म्हणजे आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि त्या क्षणी आपण प्रचंड तणावामध्ये असतो. आणि सर म्हणतात नाही नाही मी काय ते सिरियसली घेत नाही. आणि तो जो त्यांचा ॲटिट्यूड होता, तो ॲटिट्यूड त्यांना आज 26वी रँक देऊन गेला आहे. हे सरांकडून आपल्याला खरंच घेण्यासारखं आहे. धन्यवाद सर.